मुलाचा संसार सुखी होण्यासाठी मानिनी देणार काव्याची साथ। मित्रांनो, काव्याने खूप मोठा धडकेबाज सरप्राईज पार्थसाठी आणलेला आहे। पार्थ तिच्या सोबत बोलत नाही म्हणून तिने चक्क बोका घरी आणलेला आहे। खरा बोका। बाप रे, खतरनाक। काव्या खरंच किती ग्रेट आहे आणि ती त्या बोक्यासोबतच बोलत आहे। माझा आर्टिटेक बोका, माझा बोका, बोकुडी, बाप रे। आणि पार्थला हे पाहून जलस फील होत आहे की काव्याचा बोका तर मी आहे आणि ही माझी मांजर त्या बोक्याला का एवढी जवळ घेत आहे। परंतु काय करणार ना, हा खडूस बोका काव्याजवळ जायला तयारच नाही म्हणून काव्याने चक्क डुप्लिकेट बोका आणलेला आहे। वाव काव्या, किती ग्रेट आहेस तू। इकडे रम्या मात्र काव्याला घराबाहेर काढण्यासाठी टपूनच बसलेली आहे। तिच्यावर बोट उगारून तिला बोलत आहे की चल घराच्या बाहेर निघ, तुला पार्थने सांगितले जायला। परंतु आहो ती रम्या दिवसा ढवळ्या स्वप्न पाहते। तिला असं वाटतंय की पार्थच सांगतोय काव्याला घराबाहेर जायला, जसं की असं काहीच नाहीये। पण ती काय ना, ती एवढी तिला असं म्हणजे काय लागले, पार्थच्या लग्नासाठीचे डोहाळे लागलेत ना, की तिला असं वाटतं की पार्थ काव्याला घराबाहेर काढतोय म्हणून ती काव्याला स्वतःच घराबाहेर काढायला निघली। परंतु पार्थ तर आपला प्रसाद घेऊन रूममध्ये निघून गेलेला असतो। परंतु रम्याचं मात्र आपली काव्या काही चालून देते होय। रम्याला म्हणा, तू किती फडफड कर, तू कितीही उडालीस ना तरी मात्र तुझे पंख छाटून काढायला ही काव्या समर्थ आहे। आणि आता काव्याने खरंच रम्याला धमकी दिलेली आहे की तू जागेवर बस, तू आमच्यामध्ये येऊ नकोस, कारण ना तुझा काही फायदा नाहीये। कारण रम्या काव्याला धमकी देत आहे की तुझं काहीच नाही राहिलं, पार्थ तुला एक फक्त चूक मानतोय। परंतु काव्या बोलते की मी त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी आहे ना, तुझं काय ग, तू तर काहीच नाही। बापरे, खरंच काव्याने रम्याला तिची लायकी दाखवून दिलेली आहे। का मित्रांनो, आता इकडे मात्र काव्याने इतकं गोंडूस सरप्राईज आणलेला आहे ना की पार्थचं ते सरप्राईज पाहूनच पोटच भरलेलं आहे। त्यामुळे आता पार्थ बिचारा जेवणाच्या ताटावरून उठतो आणि जातो, कारण पार्थ हा श्रीखंड खात नसतो। मानिनी त्याला म्हणत असते की पार्थ तुझ्या आवडीचं श्रीखंड आहे, खा ना। परंतु पार्थ लय नाटकं दाखवत असतो। मग काव्या तिच्या बोक्याला म्हणत असते की अरे बोकुडी बोकू, असा राग अन्नावर काढू नये, खा ना श्रीखंड, तुला आवडत नाही श्रीखंड, म्हणजे ती पार्थला म्हणत असते। परंतु त्या पार्थ त्या बोक्याला म्हणत असते। मित्रांनो, खरंच ही काव्या, मला तर इतका आवडला तो बोका, किती क्यूट, किती पांढरा शुभ्र, किती छान छान आहे। तुम्हाला सुद्धा खूप आवडला असेल मित्रांनो। मात्र आता इथे पार्थ हा निघून चाललेला असतो आणि आता काव्या बोलते की बोकुडी गुड नाईट, तर पार्थ हे गुड नाईट म्हणायला जातो। बाप रे, हे पार्थ विसरून जातो की काव्या माझ्यासोबत नाही, तिच्या बोक्यासोबत बोलते। परंतु खरंच पार्थ कितीही दाखवत नसला तरी मनातून मात्र खूप प्रेम आहे काव्यावर। इकडे आता जीवाने तर आता चक्क ब्लॉगिंगच केलेली आहे की मी नंदिनीला मिळवण्यासाठी मी जीवा विक्रम देशमुख नाही तर जीवा नंदिनी देशमुख बनलेला आहे। आणि तो आता सगळ्यांना सांगत आहे की मला तुमच्या मदतीची गरज आहे। आणि हे सगळं आता काव्या, मानिनी काकू सगळेजण पाहत आहे। पार्थने सुद्धा पाहिलेलं आहे। आता काव्याला फार आनंद झालेला आहे। काव्या आता मानिनीला बोलत आहे की मानिनी काकू, आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे, मी खूप खुश आहे। तिकडे आता जीवा नंदिनीला मिळवणार आणि मी इकडे पार्थला मिळवणार। परंतु हे त्यांचं बोलणं आता काय बोलतात ना, पार्थ ऐकतो आणि पार्थला आता कळतं की जीवा आणि काव्या हे दोघे भेटलेले आहेत, ते एकत्र आलेले आहेत। आता काय करणार पार्थ, आता त्यांच्या मिशन मध्ये त्यांची साथ देणार की काव्याला खरंच घराबाहेर काढणार? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।